MST-CET JEE प्रिपरेशन विथ अमोल सर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण क्लास 12चं डिफरन्शिएशन चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे. डिफरन्शिएशन हा चॅप्टर जो स्टेट बोर्डचं सेकंड पेपर जो आहे त्या सेकंड पेपरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर डिफरन्शिएशन आपण जर व्यवस्थित म्हणजे एकदम कन्सेप्ट जर डिफरन्शिएशनच्या आपण क्लिअर केल्या तर आपल्याला 6 चॅप्टर्स मध्ये प्रॉब्लेम्स नसणार आहेत. त्यामुळे डिफरन्शिएशन चॅप्टर ची खूप प्रॅक्टिस करा आणि पूर्ण स्टेट बोर्डच्या बुकमध्ये जेवढे एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन्स आहेत ते फुल प्रॅक्टिस करा त्याची. कारण ते जर क्वेश्चन्स तुम्ही केले तर तुम्हाला सीईटी मध्ये आणि जेडब्ल्यू मध्ये नक्कीच हेल्प होईल. तसं मी तुमच्या सोबतच आहे. मी पूर्ण क्वेश्चन्स तुमचे करून घेणारच आहे. बघा खूप सारे स्टुडंट्स असे आहेत की ज्यांनी ऑफलाईन क्लासेस जॉईन केलेले आहेत. ते खूप मोठ्या शहरामध्ये जाऊन त्यांनी क्लासेस ऑफलाईन जॉईन केलेले आहेत आणि लाखो रुपीज फीस त्यांनी भरलेली आहे. पण तरी पण त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह होत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आपली एक्झरसाइज संपली की एक्झरसाइज संपल्यानंतर आपण टॉपिक वाईज ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करणार आहे. आता टॉपिक वाईज कसं आपण जे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनची एक्झरसाइज बघत आहे ती एक्झरसाइज आपली कंप्लीट झाली की आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये जे 2024 2025 एक्झाम्स मध्ये ज्या ऑल शिफ्ट्स मध्ये जे आलेले PYQs आहेत ते आपण डिस्कस करणार आहे. आपण आतापर्यंतच्या लेक्चर्स मध्ये आपण एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 2 आपण डिस्कस करत होतो आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 लेक्चर्स आपण त्याचे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 14 एक्झाम्पल्स पर्यंत आपण आलो होतो आणि आजच्या लेक्चर मध्ये जे 4 एक्झाम्पल्स राहिलेले आहेत ते एक्झाम्पल्स आपण कंप्लीट करणार आहेत. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले लेक्चर्स पोहोचवा. अगोदरचे जर तुम्ही या अगोदरचे लेक्चर्स जे झालेले आहेत ते जर बघितले नसतील म्हणजे बेसिकचे जे लेक्चर झालेले आहेत आपले डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स, ते लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर ते लेक्चर पण तुम्ही बघून घ्या. चला स्टार्ट करू. एक्झाम्पल नंबर 15. एक्झरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये 15 नंबरचं एक्झाम्पल आपण स्टार्ट करू. बघा एक्झाम्पल लॉग ऑफ सेक ऑफ e टू दी पॉवर x स्क्वेअर. ठीक आहे, याला डिफरन्शिएट करू. ठीक आहे, पूर्ण चॅप्टर मध्ये आपलं टार्गेट आहे dy/dx फाइंड करणे. ठीक आहे, dy/ds फाइंड करणे पूर्ण चॅप्टर मध्ये टार्गेट आहे आपलं. कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना पहिले त्याला नाव देऊ y इज इक्वल टू लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक e टू दी पॉवर x स्क्वेअर. ठीक आहे, आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता इकडे बघा बाहेरचं फंक्शन बघायचं अगोदर. बाहेरचं फंक्शन बाहेर आहे लॉग म्हणजे पहिले लॉग वाला रूल लागणार आहे तुमचा. आता सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो लॉग वाला रूल. जर लॉग x असेल तर डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. मग या एक्सच्या जाग्यावर जर दुसरं फंक्शन असेल तर एक्सच्या जाग्यावर जर दुसरं फंक्शन असेल म्हणजे f(x) असेल. ठीक आहे, म्हणजे f(x). मग जर एक्सच्या जाग्यावर f(x) असेल तर सिंपल असाच डेरिव्हेटिव्ह. मग असाच डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/f(x). फक्त ज्यानं x ची जागा घेतली त्याला सोडायचं नाही, त्याचे करायचे तुकडे करणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणे. म्हणजे लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x तर लॉग f(x) चा डेरिव्हेटिव्ह असणार 1/f(x). सेम लॉग x चा 1/x, लॉग f(x) चा 1/f(x) आणि मल्टिप्लाय मध्ये f'(x). म्हणजे ज्या फंक्शननं स्टँडर्ड फंक्शन मध्ये x ची जागा घेतलेली आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये काढायचा. बघा सेम यानं x ची जागा घेतलेली आहे मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा होईल 1/ ते फंक्शन इंटू त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1/. बघा x च्या जागेवर कोण आहे सेक e टू दी पॉवर x स्क्वेअर इंटू
डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे ज्यानं एक्स जागा घेतली होती त्याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे सेक ऑफ ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. ठीक आहे. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ठीक आहे. चला याला ऍज इट इज लिहून घेतो मी बाळांनो. 1 sec ऑफ ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू आता बघा सेक ऑफ ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग आता बघा मी सांगितलं तुम्हाला पहिले बाहेर म्हणजे असं अगोदरचं बाहेरचं फंक्शन बघायचंय ते आहे सेक एक्स म्हणजे रूल लागणार आहे सेक एक्स वाला. मग सेक एक्स वाला रूल कसा असतो तर बघा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग जर या एक्सच्या जागेवर दुसरं फंक्शन असेल म्हणजे सेक एफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा होईल बाळांनो सेक एफ एक्स इंटू टॅन एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बघा सिंपल कन्सेप्ट आहे. रूल मी अगोदरच्या लेक्चर्स मध्ये डिटेलमध्ये एका लेक्चरमध्ये 7 रूल आणि एका लेक्चरमध्ये म्हणजे जे 7 रूल असे 13-14 रूल्स मी सांगितलेले आहेत. ते लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील लेक्चर नंबर 3 आणि लेक्चर नंबर 4 ते तुम्ही बघून घ्या. बघा सेक ई टू द पॉवर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता एक्सच्या जागेवर ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर मग कसा डेरिव्हेटिव्ह काढणार तर सेक एफ एक्स आता एफ एक्स तुमचं ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर आहे इनटू टॅन एफ एक्स म्हणजे टॅन ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स म्हणजे बघा ई टू द पॉवर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर फाइंड करू. आता तो डेरिव्हेटिव्ह फाइंड करायच्या अगोदर बघा बरं एकदा सेक ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर सेक ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर कॅन्सल. मग काय राहिलं तुमच्याकडे तर आलं टॅन ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इनटू आता काढू आपण याचा डेरिव्हेटिव्ह. आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर वाला रूल ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स वाला रूल युज होईल. बघा सिंपल मी म्हणतो सिंपल लँग्वेज मध्ये ई टू द पॉवर एक्स हे खूपच गरीब फंक्शन आहे कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स असतो आणि इंटिग्रेशन पण ई टू द पॉवर एक्स असते. मग ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स मग ई टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा कसा होईल रे बाळांनो ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग बघा इंटू मध्ये मी याचा डेरिव्हेटिव्ह काढतो डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. बघा प्रत्येक क्वेश्चन मध्ये डिफरन्शिएशन पूर्ण डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये मी जिथे जिथे जो काही फॉर्म्युला यूज होईल जो रूल यूज होईल तो पूर्ण रूल सांगेल कारण डिफरन्शिएशन चॅप्टर हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण डिफरन्शिएशन चॅप्टर समजलं म्हणजे तुमचे 6 चॅप्टर झाले आणि जवळजवळ 6 चॅप्टर मिळून जर तुम्ही सीईटीच्या पेपरमध्ये जर बघितले तर मिनिमम म्हणजे एक असे जास्तीत जास्त 20 क्वेश्चन्स तरी 100% तुम्हाला याच्यामधून मिळणार आहेत. कारण या चॅप्टरचे 3 क्वेश्चन ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे 2 क्वेश्चन त्यानंतर तुम्ही जर बघितलं डेफिनाइट इंटिग्रेशन इनडेफिनाइट इंटिग्रेशन ऍप्लिकेशन जवळजवळ 9 ते 9 क्वेश्चन 7 ते 8 क्वेश्चन जरी पकडले तुम्ही हे झाले जवळजवळ 15 क्वेश्चन्स आणि तुम्ही डिफरन्शियल इक्वेशनचे 2-3 क्वेश्चन जरी पकडले त्याचे तर जवळजवळ तुमचे क्वेश्चन 18 ते 20 क्वेश्चन्स तुम्हाला या कॅल्क्युलस मधून मिळणार आहेत. त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह खूप व्यवस्थित करा. ठीक आहे. तसं मी प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजून घेणार आहे म्हणजे सांगणार आहे आणि सोबत आपण पीओक्यू पण डिस्कस करणार आहे. टेन्शन तुम्ही घेऊ नका काहीच. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर ई टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर आणि मल्टिप्लाय मध्ये इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स. मग याला थोडं व्यवस्थित सिंपल म्हणजे व्यवस्थित लिहून घेऊ. जर याला आपण व्यवस्थित लिहून घेतलं तर बघा मी ट्वाइस एक्स ला अगोदर लिहितोय ट्वाइस एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. आता त्याला तुम्ही असं ठेवलं तरी तुमचं फायनल आन्सर बरोबर आहे. पण जर आपण समजा क्वेश्चन पीवायक्यू किंवा आपण ऑब्जेक्टिव्ह करत असेल मग त्याच्यामध्ये आपल्याला अरेंजमेंट दिसतेच. ठीक आहे. बघा हे झालं तुमचं फायनल आन्सर. स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 16. एक्झाम्पल नंबर 16 18 एक्झाम्पल आहेत सगळे. एक्झाम्पल नंबर 16 ठीक आहे. लॉग एक्स टू दी बेस ई स्क्वेअर. बघा पहिले त्याला कुठलंही फंक्शन असेल त्याला वाय नाव देऊन टाका. लेट वाय इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर.
आता एक सिंपल लॉगचा फॉर्म्युला आपण डिस्कस करू. त्या फॉर्म्युल्याचा यूज करून पहिले फंक्शनला सिम्प्लिफाय करून घेऊ आणि फंक्शन एकदा सिम्प्लिफाय झालं की मग त्याचा काय करू, डेरिव्हेटिव्ह काढू. ठीक आहे, चला पहिले मी लॉगचा एक फॉर्म्युला लिहितो साईडला बघा. लॉग ए टू द बेस बी. ठीक आहे, लॉग ए टू द बेस बी चा फॉर्म्युला असा असतो बघा, हा नंबर आणि हा बेस म्हणजे लॉग ऑफ नंबर अपॉन लॉग ऑफ बेस. हा सिंपल फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या. मग जर या फॉर्म्युला सोबत मी जर या गिव्हन फंक्शनला कंपेअर केलं बाळांनो, तर ए च्या जाग्यावर आहे लॉग एक्स आणि बेस मध्ये आहे ई स्क्वेअर. मग काय सांगितले बाळांनो कन्सेप्ट, लॉग ऑफ नंबर अपॉन लॉग ऑफ बेस. ठीक आहे, मग बघा लॉग ऑफ नंबर y इज इक्वल टू लॉग ऑफ नंबर म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ बेस म्हणजे लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. आणि याला जर मी अजून एक फॉर्म्युला लावला बघा बाळांनो, सिंपल फॉर्म्युला, लॉग ए टू द पॉवर बी म्हणजे लॉग मध्ये जो नंबर असतो त्याच्या पॉवर मध्ये जर काय असेल तर ते लॉगच्या समोर येते, बी इंटू लॉग ए. मग इथे जर बघितलं तर हा 2 समोर घेऊन टाकू शकतो की नाही. हा, मग हा 2 समोर घेतो, y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स आणि बाळांनो हा 2 समोर घेतला तर झाला 2 इंटू लॉग ई. आणि लॉग ई ची व्हॅल्यू किती असते, तर लॉग ई ची व्हॅल्यू असते 1. म्हणजे मी तर सिंपल 2 इंटू 1 डिनॉमिनेटरला फक्त तुमच्याकडे 2 राहिला. y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2 इंटू लॉग ई म्हणजे 2 फक्त, कारण लॉग ई ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे आता सिंपल याला बघा असं लिहितोय बाळांनो 1/2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. आणि आता हे फंक्शन एकदम सिंपल झालं. आता या फंक्शनला आपण डिफरन्शिएट करू. बघा प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक्झाम्पल मध्ये जे जे फॉर्म्युले लागतात ते प्रत्येक फॉर्म्युला मी तुम्हाला साईडला एक्सप्लेन करून सांगितला. बघा हा लागतोय, हा लागतोय आणि हा लागतो. पण एकदा फॉर्म्युला सांगितला की तो तुम्हाला त्याचा ऍप्लिकेशन आलं पाहिजे, तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चन मध्ये स्वतःहून ते अप्लाय करता आलं पाहिजे. ठीक आहे, फॉर्म्युले पार्ट नसतात करत. फॉर्म्युले तुम्ही जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले, जेवढे जास्त ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह केले, ते फॉर्म्युले तुमच्या ध्यानामध्ये राहतात. ठीक आहे, असं रट्टा तुम्हाला मारायचं काम पडणार नाही. पण सुरुवातीला तुम्ही थोडं 1-2 वेळेस जर फॉर्म्युले लिहून बघितले तर तुमचे फॉर्म्युले क्लिअर होतील. आता हे फंक्शन एकदम सिंपल झालं. आता आपण याला डिफरन्शिएट करू. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकच वेळेस आपण डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करून नाही होत. कधी कधी आपल्याला फंक्शनला सिम्प्लिफाय करावं लागते. मग आता हे फंक्शन एकदम सिंपल झालं. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू. आता बघा इथे डेरिव्हेटिव्ह काढत असताना 1/2 कॉन्स्टंट आहे बट फंक्शनच्या मल्टिप्लायला आहे. म्हणजे जर समजा सेपरेट कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. पण एखादा कॉन्स्टंट जर फंक्शनच्या मल्टिप्लायला असेल म्हणजे एफ ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना के ला ऍज इट इज ठेवायचं आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग इथे पण सेम. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि d बाय dx ऑफ 1/2 लॉग ऑफ लॉग एक्स. म्हणजे इथे हा बघा के चं काम 1/2 करतोय आणि लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे हे फंक्शन आहे आपलं, म्हणजे 1/2 ऍज इट इज ठेवा. इंटू तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा लॉग ऑफ लॉग एक्स चा आणि लॉग ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होईल तर 1/2 कॉन्स्टंट आहे. मी आताच तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये सांगितलं की लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढत असताना तो असतो 1/x आणि या एक्सच्या जागेवर जर दुसरं फंक्शन असेल तर सिंपल छोटासा चेंज आहे, लॉग एफ एक्स 1/fx इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग इथे कसं होणार तर इथे बघा एक्सच्या जागेवर लॉग एक्स आहे, एक्स ही जागा कोणा घेतली ते तुम्ही व्यवस्थित समजून घेत जा. 1/fx म्हणजे 1/log x इंटू जे फंक्शन एक्सच्या जागेवर आहे इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/, 1 इंटू 1 1 अपॉन 2 इंटू लॉग एक्स म्हणजे 2 लॉग एक्स. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार रे बाळांनो तर लॉग एक्स आहे 1/x. याला थोडं सिंपल लिहून जर घेतलं 1 इंटू 1 1. ठीक आहे, आता हे एक्स मी 2 च्या मल्टिप्लाय लिहितो कारण काही हुशार मुलं असे करू शकतात लॉग एक्स हा एक्स आणि हा एक्स मल्टिप्लाय, तसं नसते होत बाळांनो. ठीक आहे, हा लॉग मध्ये एक्स आहे, हा सेपरेट एक्स आहे. म्हणजे याला कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे म्हणून असं लिहितो 1/2x इंटू लॉग एक्स. हा झाला dy बाय dx फायनल आन्सर. ठीक आहे,
स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आपण आता 16 नंबरचं एक्झाम्पल 16 झालं 17 18 नंबर डिस्कस करू आणि मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 3 आणि लवकरच क्वेश्चन संपवून आपण लवकरच ऑब्जेक्टिव्ह स्टार्ट करणार आहे. म्हणजे येणाऱ्या या पुढच्या आठवड्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह स्टार्ट करू. ठीक आहे. बघा मी क्वेश्चन्स लिहून घेतले बरं पेजवर. थोडे अँसर्स जे बुकमध्ये दिलेले आहेत तेच अँसर आपण मॅच करण्यासाठी त्याचे अँसर्स पण लिहून घेतलेले आहेत. म्हणजे जेणेकरून तुमचं काही कन्फ्युजन नसायला पाहिजे की सर बुकमध्ये तर असं अँसर आहे सर आणि आपला अँसर तो वेगळा आला. त्यामुळे मी काय केलं थोडं व्यवस्थित क्वेश्चन्स लिहून घेतले. ठीक आहे. चला असं फंक्शन आहे. आता मी डायरेक्ट y इक्वल टू नाव देऊन टाकलं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले बघा कोणता रूल लागेल तर हे फंक्शन आहे आणि हा पॉवर मध्ये 2 आहे. म्हणजे फंक्शनचा पॉवर n वाला रूल लागेल. मग फंक्शनचा पॉवर n वाला रूल कसा असतो? जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स चा पॉवर जर n असेल एखाद्या फंक्शनच्या पॉवर मध्ये नंबर असेल तर सिंपल n ला समोर घ्या. म्हणजे हा फॉर्म्युला ना आपला x टू दी पॉवर n वाला. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह कसा n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. म्हणजे x चा पॉवर जर n असेल तर n ला समोर आणि x चा पॉवर 1 ना कमी. इथे पण सेम x च्या जागेवर जर दुसरं फंक्शन असेल तर तेच करायचं आहे. n ला समोर घ्यायचंय, फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करायचा आहे आणि मल्टिप्लायला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. चला मग इथे तेच हे फंक्शन आहे आणि हा त्याचा पॉवर आहे 2 तर त्याला 2 ला समोर घ्या. लिहितोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 2 समोर. ओके. फंक्शनचा पॉवर 1 न कमी म्हणजे 1 नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे फंक्शनचा पॉवर 1 ने कमी. ठीक आहे. म्हणजे नाही लिहिला तरी चालेल. आणि मल्टिप्लायला आता ज्या फंक्शनचा पॉवर तुम्ही कमी केलाय बघा हे आहे एक्स जागेवर तर याचा मल्टिप्लायला डेरिव्हेटिव्ह बघा हे एफ ऑफ एक्स n समोर घेतला फंक्शनचा पॉवर कमी केला मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला. तर बघा इंटू मध्ये तर डेरिव्हेटिव्ह ऑफ या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बघा ना डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स हे कम्प्लीट. ठीक आहे. ओके हा ब्रॅकेट कम्प्लीट. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू आपण. याला तर तुम्हाला शेवटपर्यंत आता ऍज इट इज ठेवावं लागणार आहे. ज्याच्या समोर dy बाय dx गेले फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर चला 2 ऍज इट इज लॉग ऑफ एक्स हा ब्रॅकेट कम्प्लीट हा ब्रॅकेट कम्प्लीट आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. इनटू आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा सेम लॉग एक्स चा 1/x तर लॉग एक्स हे बघा एक्स जागेवर आहे. ठीक आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा आता मी अगोदरच्या 2 क्वेश्चन मध्ये पण लॉग वाले फॉर्म्युला समजून सांगितलं तुम्हाला. लॉग एफ एक्स 1/log एक्स इंटू हे बघा लॉग एफ एक्स 1/fx इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग बघा लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे हा तुमचा एक्स आहे म्हणजे 1/log एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ओके. 2 इंटू लॉग ऑफ एक्स. ठीक आहे. इंटू याला जरीच ठेवा 1/log एक्स. आता काढू आपण याचा डेरिव्हेटिव्ह अगेन तेच लॉग एक्स म्हणजे 1 हे बघा आता एक्स लॉग एक्स आहे 1/log एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ठीक आहे. बघा लास्ट स्टेप मध्ये आता हे राहील डिनॉमिनेटरला हे राहील आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x झालं. सिंपल आहे. लास्ट स्टेप मध्ये बघा आता बोर्डच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारलेला आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा 2 लॉग एक्स. ठीक आहे. याला ऍज इट इज ठेवा. देन हे डिनॉमिनेटर मध्ये लिहून टाकतो फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x घेऊन टाकतो आणि याला डिनॉमिनेटर मध्ये लिहून टाकतो. डिनॉमिनेटर मध्ये काय येईल बघा आपल्याकडे लॉग एक्स इंटू लॉग एक्स आणि सेम सिंपल डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स तर तो असेल 1/x.
ठीक आहे. चला आता 2 ॲज इट इज लॉग ऑफ एक्स, याला 1 न मल्टिप्लाय केलं त्याच राहील, आणि लास्ट मध्ये बघा एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्स, हे तुमचं होईल फायनल आन्सर. ठीक आहे. बघा लास्ट एक्झाम्पल बघू आता. 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स, एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्स. लास्ट एक्झाम्पल. एटीन नंबरचं एक्झाम्पल बघू. लास्ट एक्झाम्पल. लास्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 18. बस सिंपल आहे. एक्झाम्पल नंबर 18. हा एक्झाम्पल नंबर 18. साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर. बघा घाबरायचं नाही, त्याला नाव देऊन टाकू वाय. लेट करू. लेट y इज इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर. बघा मी पहिले पण तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे बाळांनो, ट्रिग्नॉमेट्री मध्ये साइन स्क्वेअर थिटा जर असेल तर त्याला पहिले साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहून घ्या. ठीक आहे. मग इथे पण तीच कन्सेप्ट आहे बघा. साइन स्क्वेअर थिटा, थिटाच्या जागेवर इथे एक्स स्क्वेअर. मग पहिले याला प्रॉपर लिहून घेतोय. y इज इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. बघा काय कन्फ्युजन आहे. साइन स्क्वेअर थिटाला साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो, तर मग साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअरला काय लिहिणार, तर साइन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता आपण करू याला डिफरन्शिएट. ठीक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय चा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स, आणि इकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ, इकडे बघा u मायनस व्ही वाला रूल लागेल. हा पहिले u चा डेरिव्हेटिव्ह मायनस v चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग पहिले इथे बघा याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना पहिले तर पॉवर रूल लागेल. हा पॉवर रूल समजतो. 2 समोर म्हणजे n समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी, मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. इथे पॉवर रूल लागेल, इथे पण सेम पॉवर रूल लागेल. dy बाय dx. बघा पॉवर रूलच्या अकॉर्डिंग 2 समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी. आता 1 ने कमी म्हणजे 2 पॉवर आहे, 1 ने कमी केल्यावर 1 येणार आहे, म्हणजे नो टेन्शन बाळांनो. इनटू आता मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हे बघा 2 समोर या फंक्शनचा पॉवर 1 ने कमी म्हणजे नाही लिहिलं चालेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ आता मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये मायनस सेम 2 समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. चला नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त याचा डेरिव्हेटिव्ह काढू आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढू. बघा आता काय अडचण. जर काही क्वेश्चन्स जर तुम्हाला समजले नाही तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. किंवा मला व्हॉट्सअप करून सांगू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या 93 59 63 41 95. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही सांगू शकता. मी नक्की नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमच्या ज्या काही डाऊट्स असतील, ज्या काही प्रॉब्लेम्स असतील त्या नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. बघा आता समोर बघा dy बाय dx इज इक्वल टू, याला ऍज इट इज ठेवायचं आहे, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. 2 इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना बघा साइन ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. साइन एफ एक्स वाला रूल लावा. साइन एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बघा साइन एफ एक्स, हे बघा इथे साइन एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग तुम्हाला काढायचं आहे साइन एक्स स्क्वेअर म्हणजे फंक्शन तुमच्यासाठी एक्स स्क्वेअर आहे, साइन ऑफ एक्स स्क्वेअर.
साइन ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू मध्ये एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होईल बाळांनो, ट्वाइस एक्स. ठीक आहे. सिमिलरली बघा -2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर याला ऍडजस्ट ठेवा इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना बघा कॉस एफ एक्सचा मायनस साइन एफ एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस साइन एफ एक्स, सॉरी मायनस साइन एफ एक्स चा वर्ग आहे एक्स स्क्वेअर आहे, मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर आणि अगेन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स. दिसते एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स. थोडं सिम्प्लिफाय करतो आता. हे बघा थोडं प्रॉपर लिहून घेतो याला. हा ट्वाइस एक्स असा लिहितो, ट्वाइस एक्स इंटू 2 याला 2 ला ऍडजस्ट ठेवतो. नंतर आपण तो डबल अँगल फॉर्म्युला लावणार आहे. 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. मायनस इंटू मायनस प्लस. ठीक आहे. हा पण जो ट्वाइस एक्स आहे इथे लिहितोय, मायनस मायनस प्लस, हा ट्वाइस एक्स इकडे समोर लिहून घेऊ आणि 2 मायनस मायनस प्लस झाला बरं का. साइन ला अगोदर लिहितो, साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. आणि आता बघा एक थोडा सिंपल फॉर्म्युला लावणार आहे आपण, डबल अँगलचा फॉर्म्युला. डबल अँगल फॉर्म्युला काय असतं बघा, इथं साईडला एक्सप्लेन करतो मी डबल अँगल फॉर्म्युला. बघा इथं या डब्यामध्ये 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन 2 थीटा, हा डबल अँगल फॉर्म्युला आहे. मग याला जर तुम्ही कम्पेअर केलं बघा 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, म्हणजे याला काय लिहू शकता साइन 2 थीटा. तिथे थीटा किती आहे बघा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, म्हणजे थीटा जागेवर आहे एक्स स्क्वेअर. मग कसं लिहिणार, तर ट्वाइस एक्स ला ऍज ठेवतोय आणि साइन 2 थीटा, साइन 2 थीटा एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सिमिलरली ट्वाइस एक्स 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, साइन 2 थीटा. मग इथे जर बघितलं तर सेम टर्म आहे. 2x साइन 2 टाइम्स x इंटू साइन 2x स्क्वेअर, 2 टाइम x इंटू साइन 2x स्क्वेअर, सॉरी साइन 2 थीटा, साइन 2 थीटा. ठीक आहे. चला मग काय होईल नेक्स्ट स्टेप मध्ये बघा, सॉरी साइन 2 थीटा, थीटा म्हणजे एक्स स्क्वेअर. ठीक आहे. 2x स्क्वेअर. मग याला काय लिहिता येईल, 2x आणि 2x हे 4x करा आणि याला ऍडजस्ट 4 टाइम्स होऊन जाईल, साइन 2x स्क्वेअर हे जाईल तुमचं dy/dx, फायनल आन्सर. ठीक आहे. काही डाऊट असतील तर नक्की सांगा. माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे, काही अडचणी असतील तर तुम्ही सांगू शकता. बाकी लेक्चर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. काही डाऊट्स असतील तर सांगा. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी नक्की प्रयत्न करेल तुमच्या डाऊटचे आन्सर देण्याचे. ठीक आहे. बाकी थँक्यू.